आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 हॅबिट सांगणार आहे जे की नॉन निगोशिएबल आहे आणि जे हॅबिट तुम्हाला बिल्ड करायलाच पाहिजे अगर तुम्हाला चांगला हेल्थ पाहिजे तर. ओके, इफ यू वॉन्ट टू बी अ फिट पर्सन then you should not compromise with these 3 things. Okay, first thing is your sleep. प्रॉपर 7 ते 8 तास झोप तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. म्हणजे हा खूप मॅन्डेटरी आहे. अगर तुमची झोप पूर्ण असेल तर तुम्हाला चिडचिड नाही होणार, तुम्ही खूप कामावरती रिलॅक्स फील कराल आणि तुमचा मूड पण खूप छान राहील. ओके, सेकंड थिंग इज दॅट एक्सरसाइज. एक्सरसाइज प्रत्येकाला करायलाच पाहिजे, इवन इफ फॉर 10 मिनिट्स. प्रत्येकाला फिजिकली ऍक्टिव्ह फिजिकली ऍक्टिव्हिटी म्हणजे वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, जिमला जा, काही फिजिकल ऍक्टिव्हिटी जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करा. ओके, बट फिजिकल ऍक्टिव्हिटी शुड बी इन युअर दिस 3 थिंग्स. ओके, विच इज आहे तुमचं डाएट, जे फूड तुम्ही खाता ते. सो यू आर व्हॉट यू इट. जे पण तुम्ही अन्न किंवा जे पण फूड तुम्ही तुमच्या शरीरामध्ये टाकतात त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मूडवरती होतो. मग काही तुम्ही खाता, लाईक आय एम व्हेरी कॉन्शियस वेन इट कम्स टू इटिंग फूड. ओके, लाईक जे पण मी खाते ना, मी खूप कॉन्शियस आहे. मी काही म्हणजे असं नाही की माझ्या घरामध्ये काही पडलं मी काही उचलून खाते, असं नाही. माझ्या घरामध्ये खाण्यासारखी सगळी गोष्ट असते, बट मी खूप कॉन्शियस आहे की मला काय खायचं आणि काय नाही, कारण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती खूप होतो. तर तुमचा फूड पण खूप क्लीन पाहिजे, सात्विक पाहिजे. ओके, मी हे नाही बोलत की तुम्हाला फास्ट फूड खायला नाही पाहिजे. मी पण खाते वन्स इन अ वाईल, लाईक वन्स इन अ वीक, इट्स फाईन. ओके, बट रोज खाणं ही चांगली गोष्ट नाही, कारण तुम्ही आता भलेही खाता पण नंतर तुम्हाला त्याचा बॅड इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती पडेल, जे तुम्हाला समजेलच नंतर. तर अन्न, लाईक ईट गुड अँड क्लीन फूड. So these are the 3 things that you should do, or these are the 3 habits that you should inculcate in your routine. Like I do these 3 things. मी स्वतः हे करते, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे करून बघा. तुम्हाला जे बेनिफिट्स भेटतील आणि तुम्हाला खूप चांगला फील होईल. तुमचा मूड पण खूप स्टेबल असेल, काम असेल आणि तुम्ही खूप एनर्जेटिक फील करायला लागेल. तुमचं अन्न खूप चांगलं आहे, तुम्ही प्रॉपर झोप पण घेताय आणि तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी पण करते. तर ही 3 गोष्ट तुम्हाला सगळ्यांना करायलाच पाहिजे.